राज्य गाजवणारी, प्रत्येकाला उद्धाराचा मार्ग दाखवणारी, भक्ती मार्गाला लावणारी, भक्ती भजन उपासना करवून घेणारी, मनुष्य जीवनाचं हित, मनुष्य जीवनाचा उद्धार करणारी, पुण्यदायी, महाफलदायी, पावन पवित्र कल्याणकारी अशी ही संगीतमय दत्तचरित्र कथा प्रथमतः आज कथेच्या आपल्या द्वितीय दिनी तुम्ही सर्व श्रोते वर्ग तुमच्या प्रत्येकाच्या चरणी मी वंदन करते। त्यानंतर माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दीदी करपे गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते। श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी प्रणिपात करते। भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रणिपात करते। प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदन करते। जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी वंदन करते। आणि लगेच आपण कथा भागाकडे वळणार आहोत। पहा, कालपर्यंत अगदी मी आज पुढच्या कथा भागाला सुरुवात करण्यापूर्वी काल काय पाहिलं याच्यावरती थोडासा दृष्टिक्षेप टाकून पुढे जाणार आहे। काल पहा, प्रथमतः मी तुम्हाला सांगून गेली आहे की या ग्रंथाच्या माध्यमातून दत्त बाल क्रीडा या ग्रंथामध्ये सुरुवातीला प्रथमतः गुरूंना नमन केलं गेलेलं आहे। आणि फक्त पहिल्याच दिवशी नाही, तर तुमच्यापैकी अनेक जण, बहुतेक जण अनुग्रहित मंडळी या ठिकाणी आहात। कथेला प्रारंभ करण्यापूर्वीच नवे स्वतः आपण मनोमन स्वतःच्या सद्गुरूंना, स्वतःच्या गुरूंना नमन करावं। स्वतः मी तर नमन करतच आहे, पण तुम्ही प्रत्येकानं सुद्धा स्वतःच्या सद्गुरूंना नमन करावं, दत्तात्रय महाराजांना नमन करावं। आणि नंतर कथा श्रवणासाठी हे प्रभू आम्ही तुमचे भक्त आहोत, या लेकरावरती कृपा करा, हा भाव या ठिकाणी मांडावा। आणि अगदी नम्रतेनं भक्त म्हणून, उपासक म्हणून या ठिकाणी बसावं। पहा, प्रथमतः मी तुम्हाला काल सांगून गेली आहे की या ठिकाणी अगोदर गुरूंना नमन केलं, गुरुदेवाय नमो नमः, गुरूंना नमन। आणि त्यानंतर पुढे आपण पहिल्या ओवीचा विचार करून गेलो होतो। जय जयाजी आनंदा, आपण मी तुम्हाला काल सांगून गेली की जय हे एक प्रकारे विशेषण लावलं गेलेलं आहे। आणि आनंद या शब्दाचा आपण विचारही करून गेलो। आनंद दोन प्रकारचा मी तुमच्या समोर मांडून गेले, एक विषयानंद आणि दुसरा ब्रह्मानंद। दोन प्रकारचा आनंद या ठिकाणी आपण मांडून गेलो। पहा, त्यानंतर या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंची, दत्तात्रय महाराजांची स्तुती करत असताना अनेको विशेषण देऊन स्तुती केलेली आहे। अनेको वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन केलं गेलेलं आहे। कुठे परमपुरुषा म्हटलेला आहे, कुठे विघ्ननाशा म्हणून उच्चार केलेला आहे, कुठे प्रभू तुम्ही निराधाराला आधार आहात म्हटलेला आहे, निर्गुण निराकार तुम्ही आहात म्हटलेला आहे। वेगवेगळ्या अंगांनी आपल्याला या प्रत्येक शब्दाचा विचार करायचा आहे। आणि पहा, या ठिकाणी आपण काल या ओव्यांचा विचार करत करत महत्वाच्या काही सूचना म्हणा किंवा महत्वाचे काही मुद्दे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगून गेलेली आहे। आणि कथा पहा, ही संगीतमय दत्त कथा आहे, कथा आहे। कथा या शब्दाची व्याख्या सुद्धा मी तुम्हाला सांगून गेली आहे। कथा म्हणजे काय, कथा काय करते हे विस्तारित स्वरूपात काल आपण पाहिलं, श्रवण केलं। त्यानंतर कथा कशी ऐकावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगून गेलेली आहे। कथा
निष्ठेनं ऐकावी, श्रद्धेनं ऐकावी, भगवंतावरती विश्वास ठेवून कथा ऐकावी. त्यानंतर पुढे सांगून गेलीये की कथा ऐकायचीच का, याच्या मागचं कारणही आपण श्रवण केलंय. पहा, अगदी सुरुवातीलाच दिगंबरायांचं भजन जेव्हा चालू होतं, मी तुम्हाला टाळी वाजवायला सांगितली, नामचिंतन करायला सांगितलं. त्या भजनामध्ये तुम्ही फार तल्लीन होऊन गेला होतात. तुमचे चेहरे सांगत होते, आनंदानं टाळी वाजवत होतात. हा आनंद घरबसल्या मिळू शकत नाहीये. हा भगवंताच्या नामातला, भजनातला आनंद घरबसल्या मिळू शकत नाही. म्हणून एवढा मोठा हा खटाटोप हे विस्तारित स्वरूपात मी तुम्हाला काल सांगून गेली आहे. आता पुढे पहा, आपल्याला अगदी या कथा भागामध्ये श्रवण करत करत वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख, चिंतन करत करत दत्तात्रय भगवंतांनी दलादल राजाला कोणता बोध केलेला आहे तिथपर्यंत निघून कथेला पोहोचायचंय, तिथपर्यंत जाऊन पोहोचवायचंय. पहा पुढे या ठिकाणी उल्लेख असा आला, तू आदी अनादी जानसी. दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीत म्हटलं गेलेलं आहे, हे प्रभू तुम्ही आदी अनादी जाणता, सगळं काही जाणता, तुमच्यापासून काहीही लपू शकत नाही. सगळं काही जाणणारे तुम्ही आहात. आणि मायबाप पहा, दत्तात्रय महाराज म्हणा किंवा भगवंत म्हणा, यांच्यापासून काहीही लपून राहू शकत नाहीये. सगळं काही जाणणारे भगवान असतात, सगळं काही जाणतात ते. तुम्ही आम्ही भक्ती करताना वरवरची भक्ती करतोय की अंतःकरणात शुद्ध सात्विक भाव आहे हे ते जाणतात आणि मग आपल्यावरती कृपा करतात. आम्ही पहा, बाहेरून आपण जगाला दाखवू शकतो की आम्ही भक्त आहोत, बाह्य वेशाच्या माध्यमातून किंवा बाह्य अनेको प्रकारचे प्रयोग करू. आजपर्यंत पूर्ण झालं नाही आणि पूर्ण होऊही शकत नाहीये. हेच काय, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण किंवा अनेको ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. कित्येक ग्रंथांची रचना आपल्याकडे उपलब्ध पाहायला मिळते. अनेको असे ग्रंथ आहेत जे आपल्याला माहिती सुद्धा नाहीयेत. एकावर एक ग्रंथांची निर्मिती होऊन सुद्धा, कितीही अध्ययन होऊन सुद्धा त्या भगवंताच्या स्वरूपाची ओळख कुणाला होऊ शकत नाही. शाश्वत एक प्रकारे वर्णन, पूर्णपणे वर्णन आपल्याकडनं केलं जाऊ शकत नाही. थकीत 16 आगम निगम जाण, मौनावले नव व्याकरण, शेषाच्या जिव्हा झाल्या 2, वर्णिता त्या शिनल्या पै. पहा, आणि या ठिकाणी सांगेन मी तुम्हाला, जे उदाहरण आम्ही हरिकीर्तनामध्ये देतो तेच उदाहरण या ठिकाणी सुद्धा आलेलं आहे. शेषाच्या जिव्हा झाल्या 2, भगवंताच्या नामाचं वर्णन करता करता शेष नागाच्या जिभेच्या चिंधड्या झाल्या. पहा बरं का, भगवंताच्या नामाचं वर्णन करता करता शेषाच्या जिभेच्या चिंधड्या झाल्या, तरी सुद्धा देवाच्या नावाचं वर्णन पूर्ण झालं नाहीये. आणि या ठिकाणी तेच उदाहरण दिलं गेलंय, प्रभू तुमचं वर्णन आम्ही करू शकत नाही, तरी सुद्धा हा एक प्रयत्न असणार आहे. जे 4 वेदांना जमलं नाही, जे 6 शास्त्रांना जमलं नाही, जे 18 पुराणांना जमलं नाही, ते आम्हाला कसं जमणार. शेषनाग तुमचं वर्णन करता करता त्याच्या जिभेचे 2 भाग झाले, त्याच्या जिभेच्या चिंधड्या झाल्या. आणि यातून लक्षात येतंय, पहा, जर कुणाच्या मनामध्ये अजूनही भेद असेल की सगळे देवता वेगवेगळे आहेत, आम्ही अनेक जण म्हणतील, कोणी म्हणतील आम्ही भोलेनाथांचे उपासक आहोत, कोणी म्हणतील आम्ही विष्णूंचे उपासक आहोत, कोणी म्हणतील आम्ही दत्तप्रभूंचे उपासक आहोत. मग या बाकीच्यांची नावं आम्ही का श्रवण करायचे. तर ऐका,
मी जे तुम्हाला कालपर्यंत सांगितलंय, आता याच ग्रंथामध्ये सुद्धा तोच उल्लेख आहे. देवाच्या नावाचं वर्णन करता करता शेषाच्या जिभेच्या चिंदड्या झाल्या. आणि इथे या ग्रंथामध्ये सांगितलं गेलंय की दत्तप्रभू तुमचं वर्णन करता करता शेषाच्या जिव्हा 2 झाल्या. म्हणजेच काय तर भगवंताचं वर्णन कोणीही पूर्णपणे करू शकत नाहीये. पहा, चला पुढे. धन्य धन्य सद्गुरु दत्त, सिद्धी नेईजे हा ग्रंथ, ज्ञान प्रकाश सिद्धांत, हेची मागणे तुम्हासी. आणि एक प्रकारे तुम्ही सर्वांनी हात जोडा. या ठिकाणी जी प्रार्थना केलेली आहे तीच प्रार्थना आपण सगळेजण दत्तप्रभूंना करूयात. माझ्या पाठीमागे उभी म्हणायची आहे. मी पुढे म्हणणार, तुम्ही प्रत्येकानं पाठीमागे म्हणायचं. पाहिजे तसा आवाज येत नाहीये, मोठ्या आवाजात म्हणा. धन्य धन्य सद्गुरु दत्त, सिद्धी नेईजे हा ग्रंथ, ज्ञान प्रकाश सिद्धांत, हिची मागणे तुम्हासी. म्हणजे यातून एक प्रकारची ही प्रार्थना आहे की आम्ही जो हा प्रयत्न करत आहोत, या ग्रंथाच्या माध्यमातून ही चरित्र कथा करत आहोत, ही कथा प्रभू तुम्ही सिद्धीला न्या. पहा, धन्य धन्य सद्गुरु दत्त, सिद्धी नेईजे हा ग्रंथ, ज्ञान प्रकाश सिद्धांत, हिची मागणे तुम्हासी. आणि ही स्तुती करून आतापर्यंतच्या ज्या ओव्या आल्या या ग्रंथात, या सगळ्या स्तुतीपर ओव्या होत्या. स्तुती केलेली होती वेगवेगळी भगवंताची एक प्रकारे विशेषण भगवंताला देऊन, दत्तात्रय प्रभूंना देऊन स्तुती केल्या जात होती. आणि आता नंतर मागणं मागितलं गेलं. जे मागणं या ठिकाणी मागितलंय ते आपण या कथेच्या माध्यमातून, ही कथा सिद्धीने हे मागणं आपण मागितलं. पहा, दत्तात्रय प्रभू दयेचे दाता आहेत. दया त्यांच्याकडे आहे. दयेचा एक प्रकारे सागर आहे. तू दयेचा दाता पूर्ण, माझा सद्गुरु तू निधान, आता घालुनी ज्ञानांजन फेडावे पडळ भ्रांतीचे. प्रभू तुम्ही दयेचे दाता आहात आणि आमच्या सामान्य जीवांची दया तुम्हालाच येणार. आम्ही या भवसिंधू मध्ये फसलेलो आहोत, जखडलेले आहोत. यातून बाहेर घरातले व्यक्ती, आसपासचे व्यक्ती, नातेवाईक आपल्याला आपल्या बाकीच्या लौकिकातल्या अडचणीत मदत करतील, रक्षण करतील आपलं. पण भवसिंधू मध्ये जे तुम्ही आम्ही एक प्रकारे डुबलेलो आहोत, जो त्रास सहन करतो, जन्म मरणाच्या फेऱ्यात जखडलो जातो, या त्रासातून रक्षण करणारं मात्र दुसरं कोणी नाहीये. फक्त एकमेव भगवान म्हणा किंवा एकमेव दत्त प्रभू म्हणा. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही सहाय्य करणारे, तुम्ही आमचा आधार आहात आणि आम्ही तुमचे दास आहोत, आम्ही तुमचे लेकरं आहोत, आम्ही तुमचे भक्त आहोत. बोला दत्तात्रेय महाराज की जय जय. प्रभू, आणि आज तुमचं आमचं पाहिलं तर आम्ही काय योग्य करतो, काय अयोग्य करतो याचं आम्हाला अनेकदा ज्ञान नसतं. नकळत कधीतरी काहीही चुका घडून जातात. आम्ही अपराधी, अन्यायी असे असलो तरी सुद्धा प्रभू आम्ही तुम्हाला शरण आहोत. आणि शरण जाणं महत्वाचं आहे. भगवंताला शरण गेलं तर निश्चित आपलं कल्याण होणार, निश्चित आपला उद्धार होणार. यामध्ये तिळमात्र सुद्धा शंका नाहीये. शरण आलो तुझे पायी,
हे प्रभू, आम्ही तुझ्या चरणांवरती नव्हे नव्हे तुम्हाला शरण आलेलो आहोत आणि तुम्हीच आमचं हित करून द्या। हे दिगंबरा, हे महाराजा, तुम्हीच आमचा सांभाळ करा। तुम्ही समर्थ आहात, तुम्ही दयाळू आहात, दया करणारे आहात, रक्षण करणारे आहात। पहा, आणि पुढे यानंतर पहा, अशा माध्यमातून दत्तात्रयांवरती एक प्रकारे स्वतःचा भार टाकला गेलेला आहे। आपणही स्वतःचा भार दत्तात्रय प्रभूंवरती टाकावा। मी तुम्हाला कालच सांगितलंय, भगवंताला शरण गेलं पाहिजे, तर भगवान सर्वस्वी आपली जबाबदारी सांभाळतो, तो समर्थ आहे। सर्व काही भार भगवंतावरती टाकून द्यायचा। तुकोबाराया एका ठिकाणी सांगतायत, तू का म्हणे घालू तयावरी भार, तू का म्हणे घालू तयावरी भार, तू का म्हणे घालू तयावरी भार, म्हणे घालू तयावरी भार, तू का म्हणे घालू
दत्तात्रेय महाराज की जय। होऊ नये, पण दुर्दैवानं तिचा पती जर मरण पावलाच तर तिच्या त्या पतीच्या अख्ख्या प्रॉपर्टीची मालकीण कोण बनते? बोला. ती नवी नवरी, नवीन मुलगी त्या प्रॉपर्टीची मालकीण वारसदार बनते की नाही? कशाचा प्रताप आहे? फक्त पाठीमागे लागलेल्या नावाचा प्रताप आहे. व्यवहारात सुद्धा नाव महत्वाचं आहे. अगदी प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपली ओळख, नाव महत्वाचं ठरतं. व्यवहारात नाव महत्वाचं आहे आणि परमार्थात सुद्धा नाम महत्वाचं आहे. परमार्थात नाम किती महत्वाचं, तर याच नामाच्या माध्यमातून या कलियुगात तुम्ही आम्ही भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि साधं सोपं साधन नाम सांगितलं गेलं. या कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचं साधन नाम सांगितलं गेलं. मायबाप नामाचा उच्चार मुखानं करणं गरजेचं आहे. शास्त्रानं 4 युग सांगितली आहेत. कृतम त्रेता द्वापारंच कलिश्चेती चतुर्युगम. पहिलं आहे सत्ययुग, ज्याला कृतयुग सुद्धा म्हटलं जातं. दुसरं आहे त्रेतायुग, तिसरं आहे द्वापार युग आणि चौथं आहे. सध्या कोणतं युग चालू आहे? माता भगिनी जाग्या आहेत ना सर्व, का झोपल्या? सध्या कोणतं युग चालू आहे? वा, तुमचा आवाजच येत नाही. लाजता का तुम्ही, का घाबरता? घाबरायचं नाही बरं का, पार्टी आपलीच आहे. पहा, कलियुग चालू आहे. या कलियुगामध्ये नामचिंतनानं भगवंत प्राप्ती होते. या कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. अनेको सायास, अनेको प्रयत्न करायची गरज नाही. नामचिंतन केलं तर भगवंत प्राप्ती आहे. आणि आपण सर्वही एकदा दत्तात्रेयांचं नामचिंतन करूयात आणि मग पुढे जाऊयात. जय हो
दत्तात्रेय महाराज की जय। दत्तात्रेय महाराज। पहा, दत्तात्रेयांच्या नामामध्ये ताकद आहे। दत्त दत्त नामाचा आम्ही उच्चार केला, दिगंबर नामाचा आम्ही उच्चार केला, श्री दत्तात्रेय नामाचा, श्री दत्तात्रेयांचं भजन तुम्ही आम्ही करावं, दत्तात्रेयांच्या नामाचा उच्चार तुम्ही आम्ही करावा। आणि असं केल्यानं काय होईल? क्षणाकार होय रक्षाकार होय क्षणात दिगंबर स्मरताची। दिगंबरांचं दत्तात्रेयांचं स्मरण आपण केलं, नामचिंतन केलं तर लगेच तात्काळ रक्षणासाठी ते धावतात, रक्षण करतात। आणि म्हणून तर काल आपण पाहिलं की निराधारी असी तुम्ही आधार देणारे आहात, तुम्ही कल्याण करणारे आहात। आम्ही अन्यायी अपराधी आहोत, तुम्हीच आमचे चालक मालक सर्व काही आहात। पहा, दिगंबराचं स्मरण केल्यानंतर, त्यांना भजल्यानंतर तात्काळ संकटातून रक्षण ते आपलं करतात। पण त्यांना भजणं गरजेचं आहे, नामचिंतन करणं गरजेचं आहे। आणि मायबाप, या ठिकाणी मी माता वर्ग तुम्हा सगळ्यांना सांगेल, तुम्ही पहा, स्वयंपाक बनवता, स्वयंपाक करता आणि आपल्या महिला मंडळाची, माता वर्गाची बहुतेकदा सवय असते, चार चौघी एकत्रित आल्या की आम्ही काय करतो, हिनं असं केलं, तिने तसं केलं, हिच्या सुनानं असं केलं, तिच्या सुनानं तसं केलं, ही हिला उलट बोलली, ती तिला उलट बोलली, हे आमचं बऱ्याचदा चालतं। एकत्रित आल्यानंतर तुमचं सांगत नाही, आमच्या तिकडचं सांगते, तुम्ही सगळ्या चांगल्या आहात। पहा, महिला मंडळाचा स्वभाव आहे, एकत्रित आल्या की चर्चा चालूच होते, एकमेकाची निंदा आपल्या मुखातनं घडू नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे। आपण जर अगदी दिवसभर भजन करतोय, दिवसभर दत्त दत्त नामाचा उच्चार करतोय आणि कुठेतरी एखादा तास कुणासोबत तरी बोलत असताना एखाद्याची निंदा करू लागलो तर मायबाप सगळं काही व्यर्थ ठरणार आहे। वाणीनं चांगलंच बोललं पाहिजे, भगवंताचं नामच घेतलं पाहिजे, निंदा कुणाची करू नये, चुकीचं कुणाबद्दल बोलू नये, होता होईल याची दक्षता माणसानं घ्यावी। निंदा मुखानं जर एखाद्याची निंदा आपण करत असू तर परिणाम फार भयानक आहे मायबाप। आपण ज्याची निंदा करतोय, आणि पहा, निंदा करण्याचं हे काम म्हणजे थोडक्यात म्हणावं लागेल बिनपगारी काम, निंदा करण्याचं काम, ज्यात कोणतंही उत्पन्न नाही, ज्यातून आपला कोणताही फायदा नाही, फायदा नसतानाही केलं जाणारं काम म्हणजे निंदा। आणि हे काम आपण टाळलं पाहिजे। तुम्ही चार चौघी एकत्रित आल्यानंतर म्हणा किंवा स्वयंपाक करत असताना म्हणा, स्वयंपाक करत असताना आपल्या मुखानं एकमेकांची निंदा कधीही करायची नाही। त्याचं कारणही तुम्हाला सांगून जाते। जर आपण मनामध्ये एखाद्याबद्दल कपट भाव ठेवून, एखाद्याबद्दल डोक्यात चुकीचा विचार ठेवून, मुखानं एखाद्याची निंदा करून स्वयंपाक बनवत असाल, स्वयंपाक करत असाल तर याच चुकीच्या विचारांचा परिणाम, याच मुखानं केले गेलेल्या निंदेचा परिणाम आपल्या घरातल्या माणसांवरती, घरातल्या मुलाबाळांवरती होणार आहे। कसा? तर ऐका, जसं अन्न तशी बुद्धी घडत असते, जसं अन्न आपल्याला प्राप्त होतं तशी आपली बुद्धी बनत असते। आणि आज पाहिलं तर प्रत्येक माता पित्याची इच्छा असते की आपलं लेकरू हे गुणवान बनावं, हे सात्विक बनावं, त्याचं आचरण चांगलं असावं, ते सुसंस्कारित घडावं। वाटतं ना प्रत्येक आई वडिलांना? कोणत्याही आई वडिलांना वाटत नाही की आपलं लेकरू चुकीच्या मार्गाने जावं। प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू हे सुसंस्कारित घडलं पाहिजे, त्याच्याकडनं साधू संतांची सेवा, आई वडिलांची सेवा किंवा अन्य प्रकारचं सत्कर्म त्याच्याकडनं घडलं पाहिजे। आपलं लेकरू अगदी चांगल्या कामाला लागलं पाहिजे, चांगले विचार त्याचे बनले पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे,
सात्विक विचारांचं बनलं पाहिजे, ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते। आणि असं जर आपल्याला वाटतंय तर घरातलं वातावरण फार महत्वाचं आहे लेकराला घडवण्यासाठी। घरातलं वातावरण आणि त्याला मिळणारं अन्न हे महत्वाचं आहे। पहा, या दोन्हींची दक्षता तुम्ही आम्ही घ्यावी। घरामध्ये आपल्या नेहमी भक्तिमय वातावरण असावं। घरामध्ये जर वादविवाद होत असतील तर त्या लेकरानं मोठ्यांकडून आदर्श तरी घ्यायचा कोणता? घरातल्यांनीच जर घरातलं वातावरण चांगलं राहावं ही दक्षता घेतली, फक्त एवढंच नाही तर लेकराला अन्न कशा प्रकारे मिळतंय ही दक्षता घेतली तर लेकरू सात्विक निश्चित बनणार, चांगलं घडणार। तुम्ही जर स्वयंपाक चुकीच्या विचारांनी युक्त स्वयंपाक बनवत असाल, एकमेकाची निंदा करत करत स्वयंपाक बनवत असाल, हातानं स्वयंपाक बनवताय, हातानं भाजीपोळी करताय आणि मुखानं कोणाची तरी निंदा करताय, चुकीचे विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत, तेच विचार त्या स्वयंपाकात उतरणार आहेत आणि त्या स्वयंपाकाच्या माध्यमातून ते विचार तुमच्या मुलाबाळांपर्यंत पोहोचणार आहेत। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती असेल बरं का माता वर्ग, बोलणं कळतंय ना, माझी विनंती असेल, ज्या वेळेला तुम्ही स्वयंपाक बनवता एकमेकांची निंदा न करता, एकमेकांबद्दल काहीही वाईट वाकडं न बोलता, तुम्ही दत्त दत्त म्हणत स्वयंपाक करा, दत्त नामाचा उच्चार करत करत स्वयंपाक करा। हे केल्यानं काय होईल तर अन्नामध्ये एक प्रकारे पवित्रता निर्माण होईल, अन्नातले दोष आपोआप नष्ट होतील। दत्त नामाचा उच्चार करत करत आपण स्वयंपाक केला, नामचिंतन करत करत आपण स्वयंपाक केला, दत्त म्हणा किंवा अन्य ज्या कोणत्या भगवंताला तुम्ही आराध्य मानता त्या देवाचं नामचिंतन करत करत स्वयंपाक केला तर निश्चित त्या चांगल्या सात्विक अन्नाचा परिणाम तुमच्या लेकरांवरती होणार आणि लेकरांची बुद्धी चांगली बनणार। आजचा संदेश या कथेतून हे शिकायचंय, आपल्याला घ्यायचंय। नुसती कथा ऐकून सोडून द्यायची नाहीये, यातल्या काही गोष्टी, चांगले मुद्दे, काही चांगल्या गोष्टी आपल्याला आचरणात आणायच्यात, स्वतःमध्ये काहीतरी चांगले गुण विकसित करत चालायचंय। हा सप्ताह म्हणजेच काय तर आपल्यात असणारे दोष कुठेतरी संपून जावेत, सात्विकता यावी, भक्ती मार्गाला अनेकांनी लागावं, भक्ती वाढवण्यासाठी, सात्विकता वाढवण्यासाठी, चांगले गुण, चांगल्या गुणांचा विकास करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे। आणि याच माध्यमातून सगळ्यांचे विचार चांगले होतील आणि दत्तात्रय भगवंताची भक्ती जाणलं जाऊ शकत नाहीये। सगळेजण अपूर्ण ठरलेत, तुमची आमची काय दशा, तुम्ही आम्ही तर सामान्य आहोत। हा जो दलादन राजा आहे ब्रह्मज्ञानी आहे, एक प्रकारे आत्मज्ञान याला झालेलं आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी याचं मन भ्रमित आहे। निर्विकार जो का निर्गुण तो कैसेने प्राप्त होय। ब्रह्मज्ञान झालंय तरी सुद्धा अजूनही मनात भ्रमच आहे। अरे तो निर्विकार जो का निर्गुण, भगवंत दत्तात्रय प्रभू म्हणा, भगवंत म्हणा, निर्विकार आहेत, निर्गुण आहेत आणि याचा काल विचार आपण करून गेलोय। त्यांना कोणताही आकार नाही, कोणताही रंग नाही, कोणतंही रूप नाही, निर्गुण निराकार आहेत। मग हा राजा म्हणतोय निर्विकार जो का निर्गुण तो कैसेनी प्राप्त होय। जो निर्गुण निराकार परमात्मा आहे किंवा निर्गुण निराकार भगवंत आहे, याची प्राप्ती काय केल्यानं होते, कशानं होते, कैसेनी प्राप्त होय, प्रश्नच आहे की नाही। मनामध्ये भ्रम निर्माण झाला, अरे नेमकं काय केल्यानं निर्गुण निराकार परमात्म्याला जाणता येईल, त्याची प्राप्ती होईल। संकल्प विकल्प मनामध्ये निर्माण होऊ लागले आणि तो आपल्या चित्तामध्ये अनेको प्रकारच्या कल्पना करू लागल्या। आपणही अनेको कल्पना करतो, कदाचित हे केल्यानंतर त्या भगवंताचं स्वरूप कळेल, ते केल्यानंतर भगवंताचं स्वरूप कळेल। अनेको साधनं आपल्याकडे उपलब्ध असतात। प्रश्न निर्माण झालाय, काय केल्यानंतर त्या निर्गुण निराकार भगवंताला प्राप्त करता येईल।
आणि पहा, कोण स्थान प्राप्त होय सत्वरी, म्हणून शास्त्र धुंडाळीत. कुठे गेल्यानंतर, कुणाकडे गेल्यानंतर, काय केल्यानंतर निर्गुण निराकार परमात्म्याचं एक प्रकारे ज्ञान म्हणा किंवा प्राप्ती म्हणा, काय केल्यानं होईल. आणि म्हणून या राजानं अनेको शास्त्र धुंडाळले, अनेको शास्त्र उलगडून पाहिले, अनेको ग्रंथ त्या ठिकाणी उलगडून पाहिले, पण तरी सुद्धा कळत नाहीये. आणि हे एवढं बोलण्या इतकं साधं सोपं सुद्धा नाही मायबाप. या राजानं अनेको शास्त्र शोधले, शास्त्र धुंडाळले, पण त्याला काहीही कळेना. भ्रमित झालेलं मन स्थिर होईना. आणि ज्या महाअरण्यामध्ये हा राजा वावरतोय, राहतोय, महाअरण्याचे ठाई, त्या महाअरण्याचे ठाई दीर्घ शिखरी बैसोनी पाही, दलादन विचार करी हृदयी, देवासी मनी चिंतित असे. पहा, मी सांगितलं, जर आम्ही अंतःकरणातून त्या भगवंताचा धावा केला, नवे नवे अंतःकरणात दत्तात्रयांचं